टाकू द्या सगळ्यांना. तसंच काम झालं की आता हे बघा मित्रांनो, लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या भारतातील जनतेला हे दाखवतो. हे बघा कशी गुंडागर्दी दादागिरी बँकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने चालली आहे. बघा कसं होईल. बँक आलीच नाही, नुसते पोलीस येऊनच घर खाली करतायत. वा रे वा वा वा. तहसीलदार म्हणजे काही कर्मचारी आले. बरं बरं. तहसीलदार मी नाहीये. तहसीलदार काय नाव साहेबाचं नाव काय? शरद झेने. शरद झेने. कुठलं पोलीस स्टेशन आहे? आंबेगाव पोलीस स्टेशन. त्यांनी मला हाताला धरून बाहेर काढलं. बरं. हा मानव अधिकारीचं काय आहे का नाही काय? हा साहेब आपल्या सहकार्यासाठी कायदा सांभाळणार आहे, कायदाच पाळणार आहे. आम्हाला अपेक्षा पोलिसांनी कायदा पाळला पाहिजे. बेकायदेशीर काम पोलिसांनी पोलीस प्रशासनाने करू नये. दोन्ही प्रशासनाने दोन्ही बाजूनी सगळ्यांचा विचार करून जे काय असेल ते सरकारी काम करावं. पोलीस प्रशासनाचं काम आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं. इथं काही अनुचित प्रकारे जर घडत असेल तर त्यावर नियंत्रण करणं. बाकी पोलीस प्रशासनाने बँकेच्या वतीने एखाद्या घरातून त्याला घरातून बाहेर काढणं. बरोबर बरोबर. आणि जे बँकेचं काम आहे ते पोलीस प्रशासनाने करू नये. बँकेने कर्जदाराबरोबर बोलायचं. बँकेचं काम हे पोलीस प्रशासन करत आहे. कितपत संवैधानिक आहे हे लोकांनी समजून घ्या. बँकेला पैसे भरण्यास तयार आहोत, फक्त बँकेने दिलेल्या प्रश्नाची उत्तर द्यावी. आम्ही कुठे मानलं पैसे भरण्यास तयार नाही. हिशोबाला बसाव, फक्त हिशोबाला बस म्हणा. आम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरे द्यावी त्यांनी. पैसे भरलेले जे त्यांना लेटर्स पाठवले. बरं इकडे बघा, परस्पर ऑर्डर आणलेली आहे एकतर्फी, वन साइड. यांना बोलावलं पण नाही. कारवाईला 3-3 पी आले. किती वेळ आले? 3-3 पी आहे. 10 मिनिटात चल 112ला फोन केला. 10 मिनिटात पोलीस तहसीलदारच का नाही बँकेच्या कर्मचारीच मुळात नाही चालला. आपल्याला कळवलेलं नाहीये. काही रोलच नाही याच्यामध्ये. दावा कोणी घ्यायचा? आपण जर बँकेला आपण अनुचित बँकेशी चुकीचं वागतो, बँकेच्या अधिकाऱ्याशी योग्य वागत नाही किंवा जिल्हाधिकाऱ्याशी आपण अयोग्य वागत असेल तर पोलिसांनी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आम्ही कुठलाही अनुचित प्रकार करणार नाही जेणेकरून मनुष्य किंवा जीवित किंवा अनुचित शब्दही आमच्या तोंडून येणार नाही. पण पोलीस प्रशासनाने आपलं कर्तव्य बजावं, आम्ही आमचं कर्तव्य बजावं. संवैधानिक पद्धतीने त्यांनी आमच्याशी बोलावं आणि वागावं. सगळे खाली बसा, कुणी जागेवरनं उठायचं नाही. आणि उचलायला लागले तर कानड्यात लागेल करायला. हा नाही नाही, यांची जे हे आहेत ना आपले काय नाव सचिन चव्हाण साहेब, यांची बऱ्याचशा जागेवरती बरीचशी त्यांची जरा हे झालेली आहे दादागिरी. हा हा नाही नाही, पडत्या पावसामध्ये घराच्या बाहेर काढतायत. बरं ऑर्डर तहसीलदाराची आणि हेच येत आहेत नेहमी. हे बघा हा पावसाचा व्हिडिओ बघा. कारवाई करता येत नाही कायद्यानुसार. घरात वयस्कर माणसं. हे बघा पडता पाऊस आहे बघा. हे बघा या पडत्या पावसात घराच्या बाहेर काढतायत पोलीस प्रशासन. 3-3 पी आहे. हे बघा 1 सोडून 3-3 पी आहेत. एवढ्या लोकांचे पैसे भरले का बँकेत? पॅकेज डबल दिले. ते आता आरटीआयच्या माध्यमातून विचारायला लागेल एवढ्या लोकांचे पैसे भरलेत का तर. एवढ्या लोकांचे पैसे भरले का बँकेने? पोलीस प्रोटेक्शनचे उद्या वाघमारे उद्या एक अर्ज द्यायचा माहितीच्या अधिकारात. त्याची माहिती मिळाली.
आहेत सगळ्यांचे. पैसे सकाळी भरायला लागतात. आता करता येत नाही. म्हणजे मी आत्ताच पावती मागा ना मग सकाळची पावती उद्या माहिती नाही झालं. माहितीच्या अधिकार मागायला. असं आहे का? 112 ला फोन केला मी. कधी येत आहे? 10 मिनिटं. आता आले मी पेड पोलीस आलेत ना. विचारू शकतो पैसे भरलेले असतात. बाकीचे लोक पण जास्त येतात. आपण माहितीच्या अधिकार विचारलं की मग ही बाकीची लोक कामाला. बँकेचा कर्मचारी एक बी नाही आहे, त्यांच्याकडे आयडी ग्रुप नाही आहे. नोटीसवरचा कर्मचारी नाही. नोटीस त्यांचा कोणता वगैरे त्यांचं हे नाही आहे. काय म्हणलं? वन साइड ऑर्डर. आता यांना बोलावल्यावर त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील ना, त्यांच्या चोऱ्या उघड पडतील की. हा लोक येतात कारण ह्यांना वोट पैसे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे माहितीच्या अधिकार अर्ज द्यायला लावायचं. नाही नाही, त्यात झाकून नाही. पैसे अहो सरळ सरळ लिहिलेलं आहे, ह्याचे एवढे पैसे, त्याचे तेवढे पैसे, त्याचे तेवढे पैसे. पैसे देऊन हे सगळे कामं चालतायत. बाहेर 112 ला कॉल केला त्यांचं रेकॉर्डिंग बनाम बॉम्बे मिशन कॉर्पोरेशन आश्रित बेदखली अनुच्छेद काय ऑर्डर दिली आम्ही काही चुकीचं आहे, आम्ही आमच्या मनानं आलो नाही. असेल तर तुम्ही कोर्टाला विचारू शकता. चुकीच करता मला पासून लावलं 4 लोक पुढे आले की काय चालणार आहे? काय चुकीचं आहे? आम्हाला दिलं नसतं आधीच तर आम्ही आलो की ते तुम्ही कोर्टाला विचारा काय कसं केलेलं आहे काय. यांना विचारलं ना की त्या ऑथॉरिटी आहे तुम्ही नाही आहे, तुम्ही प्रोटेक्शनसाठी आहे. नाही तुम्ही प्रोटेक्शनसाठी आहे, तुम्ही आमच्या प्रोटेक्शनसाठी आहात, तुम्ही यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे. यांना पण मारमोड काही होऊ नये, आम्हाला पण होऊ नये म्हणून आहे सेलिमेंट आहे याच्यावर. प्रोटेक्शनच नाही, त्याची पूर्ण कारवाई पूर्ण मगाचपासून तुमचं असं नाही. पूर्ण कारवाई पूर्ण करून देण्याचा आमच्या आदेश आहे. हो आम्ही आमच्या मनाने डिटेल द्यावं लागेल साहेब, प्रॉपर्टी डिटेल द्यावं लागेल ना कुठलं काय प्रॉपर्टी करायचं आहे. ओके साहेब, तुम्हाला माहिती आहे कशाला विचारायचं? नाही काहीतरी तुम्हाला डिटेल्स पाहिजे नाही तर मान्य न्यायालयाकडून घ्यायची. आम्ही कशाला घेणार? आम्ही आपण वकील असताना जर असं बोलतो नाही, चुकीचं आहे ना ते. न्यायालयाच्या विरोधात नाहीच आहे ना आम्ही. मग काय? कुठे म्हणतो डिटेल्स तुम्ही वकिलांना details मागायचं. द्यावं. आम्ही आधीच दिलाय का आम्हाला? नाही नाही त्यांच्या मान्य न्यायालयाने दिलं त्यांना मागा. Actually त्यांची तुम्हाला नाही करेक्शन माहिती. करायला पाहिजे होतं त्यांनी. त्यांनी मागायचं, करेक्शन काय त्यांनी करेक्शन ऑर्डर तर आता माझ्या हातात आली. बोला तुम्ही नाही मान्य न्यायालयानं बोलू का तुम्ही? ऑर्डर जस्ट आली. ते तुमचं काम आहे ना ते झालं. मी त्यांना म्हणणार ना तुम्हाला आता ज्येष्ठ आले, आम्हाला ऑर्डर दिली, आम्ही ऑर्डर प्रमाणे काम करतोय. आम्ही वेळा वर्षी काय आमचं काय चुकीचं आहे का? नाही तुमचं चुकीचं तुम्हाला नाही वाटतं चुकीचं नाही, आम्ही यांना म्हणू तुम्ही- शकतो यांना म्हणू तुम्हाला नाही म्हणले शकतो. का मी? नाही नाही आम्ही आम्हाला यांना तुम्ही- साहेब, आम्हाला अगोदर- आम्ही यांना म्हणू शकतो की बाबा ऑर्डरमध्ये कुठलं सील करायचं आहे ऑर्डरमध्ये पाहिजे पर्टिक्युलर मी अभ्यास करून आलेलो आहे असं काही भेटून आलेलो नाही सिनियरला भेटून आलेलो आहे फक्त आठवण करून दे ना यार आठवण करून घ्या पर्सनल पाऊस सगळे परिस्थिती आता इथे न्यायालय नाही पाऊस वरून चालू आहे तुम्ही बेजत कॉन्स्टिट्यूशन उल्लंघन आहे ते आठवण करून देतोय तुम्हाला पुढे जाऊन हे येणार आहे याच्यामध्ये पुढे पण सगळे व्हिडिओ शूटिंग पण करताय तुम्ही पण करताय आम्ही पण करतो सगळं काय साहेब मी सांगतो कायदेशीर करा काहीच कायदेशीर असं तेवढंच आहे का नाही आम्ही पॅकेज मोठं गेलेलं बँकेत अवेलेबल नाहीये
हेड ऑफिसला गेलो या खाली, या खाली. खाली या. पोलीस बुट शूज बाहेर काढण्यात बरं होईल. आणि आहेत ना बस बरेच अधिकारी वरती आहेत पोलिसाचे. वर बोलवलं आम्हाला म्हणून नाही जावं मी नाहीच म्हणत नाही, फक्त वर अधिकारी आहेत म्हणून तुम्हाला. 112चं झालं का सांगून? सांगून झाले. आता हे ऍक्शन घेतात का नाही घेतात मला काय माहिती बरं नाही. बरं. नाही बस ते तेवढंच करायचं, बाकी काय आठ दिवस थांबा.